नमस्कार, मी प्राध्यापक संतोष थोरात. इयत्ता 12वी वाणिज्य संघटन व्यवस्थापन या विषयाचा आपला अभ्यासक्रम या ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आपण पूर्ण करतोय. आणि आजच्या तासाला आपण गोदाम सेवा, जिला दुसरा शब्दप्रयोग म्हणजे साठवणूक सेवा किंवा इंग्लिशमधून आपण वेअर हाऊसिंग सर्व्हिसेस असं म्हणतो, त्या सेवेचा आपल्याला अभ्यास करायचा. आधीच्यापर्यंत आपण वाहतूक सेवेचा आपला अभ्यास पूर्ण केला आहे. ज्यांनी ती व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ती व्हिडिओ बघून तो अभ्यास पूर्ण करून घ्यायचा. तर बघा, गोदाम सेवा किंवा साठवणूक सेवा म्हणजे काय? तर तिचा जर पूर्वाश्रम बघायचा ठरला किंवा पूर्व इतिहास बघायचा ठरला तर आपल्याला समजेल की दोन प्रकारची अवस्था व्यापारी जगतामध्ये आपण बघितलेली आहे. एक म्हणजे मागणीनंतर उत्पादनाची अवस्था, ज्या अवस्थेमध्ये ज्याला कुणाला वस्तू हवे तो त्याची मागणी नोंदवायचा आणि तदनंतर त्या वस्तूचं उत्पादन व्हायला सुरुवात व्हायची. त्याला आपण मागणीनंतर उत्पादनाची अवस्था म्हणतो. परंतु ज्या अवस्थेमध्ये आज आपण आहोत ती मागणी पूर्व अवस्था आहे. म्हणजे आपण मागणी नोंदवायच्या आधीच वस्तू तयार झालेली, ती अवस्था म्हणजे मागणी पूर्व अवस्था. आपली मागणी नोंदवायच्या आधीच वस्तू उत्पादकाने तयार करून ठेवलेला आहे. आता ह्या दोन अवस्थेमधला हा फरक आहे आणि त्याचं फलित म्हणजे गोदाम सुविधा किंवा साठवणूक सेवा. ज्या वेळेस मागणी नंतर उत्पादन घेतलं जायचं त्यावेळेस वस्तू तयार व्हायची आणि त्याची ऑर्डर ऑलरेडी आल्यामुळे साहजिकच ती वस्तू लगेच संबंधित ग्राहकापर्यंत पोहोचवायची. त्यामुळे त्या वस्तूची साठवणूक करण्याची फारशी गरज पडण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे साठवणूक सेवेचं महत्त्व त्या काळात एवढं प्रकर्षाने जाणवलं नाही. परंतु तदनंतर ज्यावेळेस आपण मागणीपूर्व उत्पादन अवस्थेमध्ये आलो यामध्ये ग्राहकाची मागणी येण्यापूर्वी हजारो लाखो करोडो उत्पादनं तयार आहेत आणि ही उत्पादनं ग्राहकाची मागणी येईपर्यंत सुरक्षित ठेवणं अभिप्रेत आहे. मग अशा वेळेस आपोआप ती साठवणूक सेवा किंवा गोदाम सेवेची गरज आपल्याला भासायला लागली आणि त्यातून गोदाम सेवा पुढे आलेली किंवा तिचा उपयोग होणं गरजेचं वाटायला लागलं किंवा निर्माण होणं गरजेचं वाटायला लागलं आणि त्या अनुषंगाने आपण ही गोदाम सुविधा बघतोय. त्यामुळे इतिहास जर बघायचा ठरला तर सर्वसाधारणतः मागणी नंतर उत्पादनामध्ये त्याची इतकीशी गरज नव्हती, परंतु मागणी पूर्व उत्पादनामध्ये मात्र गोदाम सुविधा ही प्रकर्षाने जाणवायला लागली आणि ह्या सेवेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. साहजिकता वेगवेगळ्या अवस्था व्यवसायामध्ये येतात. एक म्हणजे कच्चा माल अनेकदा आपल्याला स्वस्तात मिळतो तर आपण तो मोठ्या स्वरूपात खरेदी करून ठेवतो. ती एक स्थिती असते की आपल्याला तो कच्चा माल वापरेपर्यंत सुरक्षित ठेवावा लागतो. दुसरी एक अवस्था म्हणजे आपण तयार केलेलं उत्पादन त्याला बाजारात एक तर मागणी येईपर्यंत आपल्याला ती सुरक्षित ठेवावी लागते. अनेकदा मागणी येते परंतु आपल्याला अभिप्रेत जी काही किंमत आहे ती किंमत मिळत नाही, तोपर्यंत आपण ती वस्तू आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर त्यापर्यंत सुद्धा आपल्याला म्हणजे मागणी येईपर्यंत म्हणा किंवा योग्य ती किंमत मिळेपर्यंत म्हणा, अशा दोन्ही अवस्थेमध्ये देखील आपल्याला पुन्हा त्या वस्तूची साठवणूक करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस त्या वस्तूचं ऊन, वारा, पाऊस किंवा इतर जी काही नैसर्गिक साधनं किंवा इतर गोष्टी आहेत त्यामुळे त्याचं संरक्षण व्हावं, त्यासाठी आपल्याला ती साठवणूक सेवा किंवा गोदाम सुविधा त्या ठिकाणी मदत करते आणि या गोदाम सुविधेचा आपल्याला अभ्यास करायचा. गोदाम सुविधेची व्याख्या आपण बघूयात किंवा साठवणूक सेवेची व्याख्या. सर्वसाधारणरित्या ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी मालाचं साठवणूक करण्याची व्यवस्था किंवा माल सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था याला आपण गोदाम सुविधा असं म्हणू शकतो. ऊन, वारा, पाऊस यासारख्या नैसर्गिक किंवा इतर कारकांमुळे मालाचं नुकसान होऊ नये, मालाला क्षती पोहोचू नये यासाठी त्या मालाची सुरक्षितता ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजे साठवणूक सेवा किंवा गोदाम सुविधा असं देखील म्हणता येईल. दुसरी एक व्याख्या आपल्याला सांगता येते की मालाचे शास्त्रशुद्धरित्या व्यवस्थापन करून मालाची साठवणूक करण्याची व्यवस्था किंवा मालाचा साठा करण्याची व्यवस्था याला आपण गोदाम सुविधा म्हणू शकतो. मालाचे शास्त्रशुद्धरित्या व्यवस्थापन करून मालाचा साठा करण्याची किंवा मालाची साठवणूक करण्याची व्यवस्था म्हणजे गोदाम सुविधा अशी आपण त्याची व्याख्या करू शकतो. तर ह्या झाल्या गोदाम सुविधेच्या व्याख्या. गोदाम सुविधेचा आपण थोडासा इतिहासही अभ्यासण्याचा प्रयत्न केला आणि आता आपल्याला मुख्य प्रश्नाकडे जायचं तर गोदाम सेवेची कार्य किंवा साठवणूक सेवेची कार्य. आपल्याला या प्रश्नातून अभ्यासाला मिळेल की गोदाम सुविधेमार्फत कोणकोणती कामं पार पडल्या जातात किंवा कोणकोणत्या सेवा त्या गोदाम सुविधेमुळे किंवा साठवणूक सेवेमुळे दिल्या जातात किंवा निर्माण होतात, त्या उपयोगिता आपल्याला या मुद्द्याच्या माध्यमातून अभ्यासायला मिळतील. ध्यानात घ्या, एक ज्याप्रमाणे पुस्तकात दिले आपण त्याचप्रमाणे जाऊया जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. पहिलाच मुद्दा पुस्तकामध्ये गोदाम सुविधेचे कार्य अंतर्गत दिलाय, तो आहे मालाची साठवणूक करतो. व्याख्येत सांगितलंय किंवा प्रस्तावनेतही मी तेच बोललोय की गोदाम सुविधेची निर्मिती करण्याचं कारण काय, ती मालाची साठवणूक झाली पाहिजे. मग ती कच्चा माल असू द्या किंवा पक्का माल असू द्या. कच्च्या मालाची देखील अनेकदा मोठ्या स्वरूपात खरेदी केली जाते. भविष्यात तो मिळेल की नाही या भीतीपोटी अनेकदा आपण लवकर खरेदी करतो. कदाचित आज आपल्याला खूप कमी किमतीनं तो मिळतो त्यामुळे त्या मालाचा आपण अतिरिक्त खरेदी करून घेतो. त्यामुळे प्रत्यक्षात तो कच्चा माल पक्क्या मालाच्या प्रक्रियेअंतर्गत वापरात येईपर्यंत आपल्याला त्या मालाची उपयोगिता टिकून ठेवणं किंवा गुणधर्म टिकून ठेवणं गरजेचं आहे. किंबहुना अनेकदा आपला पक्का माल तयार होतो आणि तयार झाल्यानंतर त्या मालाला बाजारात मागणी येईपर्यंत, ग्राहक वर्ग मिळेपर्यंत, किंमत मिळेपर्यंत तो माल आपल्याला सुरक्षितरित्या
ठेवणं गरजेचं आहे. जर त्या मालाची गुणवत्ता गुणधर्म नाहीसे झाले तर तो मालाला मागणी येणार नाही किंवा तो वापरता देखील येणार नाही कच्चा माल असेल तर. मग अशा स्थितीमध्ये त्या मालाची उपयोगिता गुणधर्म टिकाऊपणा तसा नष्ट होता कामा नये यासाठी आपल्याला साठवणूक सेवा त्या ठिकाणी मदत करते. त्यामुळं पहिलं कार्य साठवणूक सेवेचं ते म्हणजे मालाचा साठा करणं, मालाची साठवणूक करणं किंवा त्याच्यातील गुणधर्मांचं रक्षण करणं, त्याच्या टिकाऊपणाचं रक्षण करणं, त्यातील वैशिष्ट्यांचं रक्षण करणं हे देखील त्या साठवणूक सेवेचं पहिला भाग आपल्याला कार्याअंतर्गत शिकायला मिळतो. दुसरा मुद्दा त्याच्या कार्याअंतर्गत सांगितला तो किंमत स्थिरीकरण किंवा किंमत स्थिर ठेवण्यामध्ये साठवणूक सेवेची भूमिका आहे असं आपल्याला अधिक स्पष्टपणे सांगता येईल. आता मूळ प्रश्न तयार होतो, किंमत स्थिर करण्यात किंवा किंमत स्थिर ठेवण्यात साठवणूक सेवा कशा रीतीने मदत करते. आता ध्यानात घ्या की अर्थशास्त्रामध्ये एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आपण मागणी आणि पुरवठा म्हणतो. आता किंमत कुठं निश्चित होते तर जिथं मागणी वक्र पुरवठा वक्राला छेदतो त्या छेदन बिंदूला किंमत निश्चित होते असं आपण म्हणतो किंवा स्थिर किंमत निश्चित होते असं आपण म्हणू शकतो. बाजारामध्ये मागणी जास्त असेल आणि तुलनेनं पुरवठा कमी असेल तर त्या वस्तूची किंमत वाढत जाईल, कारण मागणी जास्त आहे आणि पुरवठा काय कमी. उदाहरणार्थ पेट्रोलची किंमत आज वाढत चालली याला कारण म्हणजे मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. त्या उलट अनेकदा उलटही घडतं, अनेकदा पुरवठा जास्त होऊन जातो आणि मागणी काय होते त्या वस्तूची कमी होते. कधी कधी आपल्याला कांद्याबाबत ती गोष्ट पाहायला मिळते का अचानक कांद्याची उत्पादन खूप जास्त स्वरूपात झालं असं लोकांची मागणी मात्र त्या उत्पादनाला तुलनेनं कमी होऊन जाते. त्यावेळेस अनेकदा त्यात कांद्याची किंमत 50 पैसेपर्यंत फार खाली उतरलेली आपल्याला बघायला मिळते. तर हे अनेकदा उलट देखील होतं. म्हणजे हे घडतच चालतं. जर मागणी पुरवठा संतुलित नसला, जुळणारा नसला किमान, तर अशा वेळेस त्या वस्तूची किंमत कमी किंवा जास्त होणार आहे. तर त्यावेळेस त्याच्या उलट ह्या दोघांनाही समान करण्याचं किंवा समतोल साधण्यामध्ये साठवणूक सेवेची भूमिका आहे. साठवणूक सेवेमुळे आपल्याला मागणी येईल त्या अनुषंगाने आपण उत्पादन घेऊन ठेवतो आणि ज्याप्रमाणे मागणी येईल त्याप्रमाणे आपण पुरवठा करू शकतो. ही महत्त्वाची बाब त्या ठिकाणी आहे. त्यामुळे मागणी असेल आणि पुरवठा असेल हे दोन्ही काय होतं संतुलित होतं. जर वस्तू साठवणूक सेवा नसली तर आपल्याला वस्तूंची निर्मिती करता येणार नाही. मागणी अचानक वाढली तर त्या अचानक वाढलेल्या मागणीला पूर्ण करण्यासाठी आपल्याला वस्तूंचा पुरवठा करणं शक्य होणार नाही आणि मागणी वाढली पुरवठा कमी झाला तर किंमत काय होणार आहे खूप मोठ्या स्वरूपात वाढणार आहे. तर ती होऊ नये यासाठी आपल्याला साठवणूक सेवा मदत करते. ती काय करते का ज्याप्रमाणे मागणी त्याचप्रमाणे बाजारात पुरवठा कसा सुरळीत राहील याची काळजी घेते. मागणी आणि पुरवठा हा स्थिर असल्यामुळे साहजिकता किंवा संतुलित असल्यामुळे वस्तूची एक स्थिर किंमत बाजारात प्रस्थापित होते, एक निश्चित स्वरूपाची किंमत बाजारात प्रस्थापित होते आणि ती सहसा जास्त बदलत नाही, जास्त विचलन त्यामध्ये होत नाही. हा देखील साठवणूक सेवेच्या कार्याअंतर्गत आपल्याला शिकायला मिळतं की किंमत स्थिर ठेवण्यामध्ये भूमिका आहे. मागणी आणि पुरवठा संतुलित करण्याचं काम साठवणूक सेवेमुळे होतं. तिसरा मुद्दा सांगितला आहे तो आहे जोखीम पत्करण्याची प्रक्रिया. साठवणूक सेवा किंवा गोदाम सेवा आपल्याला त्या मालाची किंवा वस्तूची जी गोदाम सेवेअंतर्गत साठवलेली आहे त्याबद्दलची जोखीम पत्करतं. तर ही साहजिक गोष्ट आहे का गोदाम मालक ज्यावेळेस गोदाम सेवा देतो किंवा साठवणूक सेवा देतो त्यावेळेस जो माल त्या गोदामात साठवला गेलेला आहे किंवा त्या गोदामामध्ये स्टोरेज आहे अशा मालाची जोपर्यंत पुन्हा त्याच्या मालकाकडे रवानगी होत नाही तोपर्यंत संबंधित मालाची जबाबदारी ही गोदाम मालकाची आहे. त्यामुळे ज्यावेळेस मालक म्हणून वस्तूचे मालक म्हणून तुम्ही तो माल विशिष्ट गोदामामध्ये साठवतात, त्या गोदामाचं तुम्ही भाडं त्याला देतात, चार्जेस तुम्ही त्याला देतात आणि संबंधित माल महिनाभर काही विशिष्ट कालावधी करता त्या गोदामात आपण साठवलेला आहे. तो जोपर्यंत माल त्या गोदामामध्ये आहे तोपर्यंत त्या मालाची जबाबदारी संबंधित गोदाम मालकाची आहे. त्या मालाला होणाऱ्या नुकसानीला तो गोदाम मालक जबाबदार धरला जाईल. त्याची जोखीम त्या गोदाम मालकाकडे आपल्याकडून म्हणजे वस्तूच्या मालकाकडून त्या मालाची जोखीम ही गोदाम मालकाकडे हस्तांतरित होते. त्यामुळे गोदाम सुविधा किंवा साठवणूक सेवा मालाची जोखीम देखील स्वीकारते. हे देखील कार्य ते ग्राहकासाठी किंबहुना गोदाम सुविधा घेणाऱ्या घटकासाठी पार पाडत असते. पुढचा मुद्दा सांगितला चौथा तो आहे वित्त पुरवठा. मागच्या वेळेस त्याला पैशाची उपलब्धता असा शब्द होता. पैशाची उपलब्धता होते गोदाम सुविधेमुळे किंवा साठवणूक सेवेमुळे किंवा वित्त पुरवठा होतो असं म्हटलं. तर ज्यावेळेस आपण माल गोदामात साठवतो, गोदामात माल साठवल्याबद्दल गोदाम मालक मूळ मालकाला म्हणजे वस्तूच्या मालकाला गोदाम पावती देतो. हा गोदामात माल आपण साठवलाय आणि गोदाम मालकाने तो माल स्वीकारलाय याचा तो पुरावा असतो, त्याला म्हणतात गोदाम पावती, गोडाऊन रिसिप्ट. आता ही गोदाम पावती चलनक्षम दस्तऐवज आहे. चलनक्षम दस्तऐवज म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज जसं आपण अकाउंटमध्ये शिकतो तर ते चलनक्षम दस्तऐवज त्याला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आपण म्हणतो. तर ते पैशाच्या स्वरूपात वापरता येतं. तर गोदाम पावतीच्या आधारावर किंवा गोदाम पावतीच्या तारणावर विविध वित्तीय संस्था किंवा बँका कर्जाची उपलब्धता करून देतात. जवळपास आपला जो काही माल
साठवला त्याच्या 70% 80%च्या आसपास आपल्याला कर्जाची उपलब्धता त्या वित्तीय संस्थांकडून किंवा विविध बँकांकडून करून दिली जाते. त्यामुळे जे काही गोदामात आपण माल साठवतो त्याच्या बदल्यात जे काही आपल्याला माल साठवल्याचा पुरावा म्हणून गोदाम पावती मिळते तो चलनक्षम दस्तऐवज मानला जातो आणि त्याच्या तारणावर आपल्याला व्यापाऱ्यांना किंबहुना जो कोणी माल साठवला त्या घटकाला पैशाची उपलब्धता करून घेता येते. तर हा देखील एक त्याचं कार्य की पैशाची उपलब्धता करून दिली जाते किंवा वित्तीय पुरवठा केला जातो. हा देखील एक मुद्दा कार्याअंतर्गत आपल्याला अभ्यासता येईल. पुढचा मुद्दा सांगितला आहे वर्गवारी व प्रतवारी. जो काही माल गोदाम सुविधेत साठवला त्याची वर्गवारी किंवा प्रतवारी करून देणं, क्लासिफिकेशन आणि ग्रेडिंग ज्याला आपण म्हणतो, ते करून देण्याचं काम अनेकदा गोदाम मालकाकडून पार पाडलं जातं. तर मोठ्या स्वरूपात ज्या ठिकाणी माल साठवला आहे प्रामुख्याने शेती उत्पादनामध्ये हा मुद्दा येतो. इंडस्ट्रियल गुड्स जे असतात त्याचे ऑलरेडी क्लासिफिकेशन ग्रेडिंग ऑलरेडी झालेलं असतं. परंतु कृषी उत्पादनामध्ये प्रामुख्याने हा मुद्दा येतो का अनेकदा आपण कृषी उत्पादन घेतो त्याच्यामध्ये समानता असत नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बटाटे किंवा कांदे असं कोणतंही उत्पादन घ्या, मी उदाहरण दाखवले 2 सांगितले, तर त्याच्यामध्ये मोठ्या साईजचे लहान साईजचे त्याच्यामध्ये वर्गवारी किंवा प्रतवारी होऊ शकते. साहजिकता यामुळे काय होतं वर्गवारी प्रतवारी केल्यामुळे चांगल्या मालाला चांगली किंमत मिळण्याची शक्यता असते किंबहुना मिळते असं आपण म्हणू शकतो. त्या उलट जर ते सर्वच माल एकत्र राहिला तर चांगल्या मालाला योग्य किंमत मिळणार, एक सर्वसाधारण किमतीला तुम्हाला तो माल विकावा लागू शकतो. तर योग्य मालाला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी क्लासिफिकेशन ग्रेडिंग किंवा वर्गवारी व प्रतवारी केली जाते. तर अनेकदा जर आपल्या मूळ मालकाला ज्याच्या मालकीच्या त्या वस्तू आहेत त्याला तो वेळ नसेल किंवा त्याला ते शक्य नसेल तर अशा वेळेस विशिष्ट चार्जेस किंवा अतिरिक्त रक्कम आकारून गोदाम मालक त्या मूळ मालकाला वस्तूंचं क्लासिफिकेशन किंवा ग्रेडिंग किंवा वर्गवारी व प्रतवारी करून देतात, जेणेकरून चांगल्या दर्जाच्या किंवा चांगल्या वर्गवारीच्या किंवा प्रतवारीच्या वस्तू तुम्हाला अतिरिक्त किमतीत बाजारात विकता येऊन जास्तीचा नफा मिळवता येईल. मुद्दा पुढचा सांगितलाय तो आहे वाहतुकीची सेवा. या अंतर्गत काय केलं जातं गोदामातून की वाहतूक सेवा देखील वस्तूच्या मालकाला प्राप्त करून देते. ज्यावेळेस मोठ्या स्वरूपात माल हा गोदामात साठवला जातो किंवा मोठ्या स्वरूपात मालाचा साठा त्या गोदामात एखाद्या विशिष्ट व्यापाऱ्यांचे किंवा गटाचा केला जातो त्यावेळेस अशा लोकांना ही देखील सेवा दिली जाते. ज्यावेळेस तुम्हाला या माध्यमातून काय सेवा मिळते वाहतूक सेवेमुळे, तर आपल्या घरापासून किंवा आपल्या उत्पादनाच्या ठिकाणापासून तर थेट तो माल गोदाम सुविधे म्हणजे जिथं गोदाम आहे तिथपर्यंत वाहून नेण्यासाठी वाहतुकीची साधनं उपलब्ध करून देण्याची सोय या गोदाम मालकाकडून करून दिली जाते. किंवा अनेकदा तुमच्या सूचनेनुसार किंवा तुमच्या विनंतीनुसार तो माल संबंधित गोदाम स्थळापासून ग्राहकाच्या ठिकाणापर्यंत वाहून नेण्याची सोय देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. अनेकदा काही वेळेस काय असतं की शेतकरी वर्ग आपण आपल्या भागात बघतो की तुमच्याकडे स्वतःचा वाहन नसतात अनेकदा, किंवा आपल्या भागात आपल्या शेताच्या ठिकाणी जर समजा आपण उत्पादन घेतलं किंवा ती वस्तू जी काही कृषी माल आहे तो आपण जतन करून ठेवला आणि तो माल आपल्याला साठवणूक करायचा, परंतु आपल्या घरापासून किंवा आपल्या ठिकाणापासून जर आपल्याला जिथं गोडाऊन आहे प्रत्यक्षात तिथपर्यंत नेऊन जाण्यासाठी स्वतःची वाहनं नसतील तर अनेकदा अशा गोडाऊन मालकाकडे त्यांचीच वाहनं असतात, काही चार्जेस ते आकारतात, त्याच्या बदल्यात ते तुमच्या घरापासून तो माल उचलून तो थेट गोडाऊनमध्ये साठवतात देखील. आणि तुमच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही बाहेरच एखाद्या त्या मालाला ग्राहक शोधला आणि त्या माल तुम्हाला तसं तिकडे द्यायचा, थर्ड पार्टी ट्रान्सफर करायचा, तुम्ही त्यांना सूचना केली तशी तर तुमच्या सूचनेनुसार किंवा तुमच्या विनंतीनुसार तसा तो माल तिथनं थेट त्या गोडाऊनमधून थेट त्या ग्राहकाकडे तरी पाठवून देण्याची किंवा तिथपर्यंत पोहोचवण्याची सुविधा तुम्हाला प्राप्त करून दिली जाते. त्याच्यामुळे वाहतूक सेवा देखील गोदाम सुविधेअंतर्गत उपलब्ध करून देण्याची सोय गोदाम मालक किंवा गोदाम सेवा देणारे लोक कार्य म्हणून पार पाडतात. पुढचा मुद्दा सांगितला आहे वेळ व स्थळ उपयोगितेची निर्मिती. वेळ उपयोगिता किंवा स्थळ उपयोगिता. साठवणूक सेवा किंवा गोदाम सुविधा काय करते, मालामध्ये वेळ आणि स्थळ उपयोगिता निर्माण करते. आता पहिला प्रश्न आहे वेळ उपयोगिता. काय होतं की एखाद्या वस्तूचं उत्पादन तुम्ही विशिष्ट वेळेमध्ये घेतात, परंतु प्रत्यक्षात ती वस्तू विशिष्ट काळखंडामध्ये वापरली जाते. परंतु जर साठवणूक सेवा नसते तर त्या वेळेच्या आधी तुम्हाला ते उत्पादन घेता नसतं. उदाहरणार्थ थंडीसारखे दिवस आहे सध्या समजा, त्याच्यामुळे तुम्हाला उबदार कपड्यांची गरज भासते. आता ही उबदार कपडे काय थंडी लागली म्हणून लगेच आज थंडी लागली लगेच संध्याकाळी उबदार कपडे बनवायला सुरुवात झाली असं होत नाही. किमान त्याच्या 4-5 महिन्यापासूनच ती उबदार कपडे किंवा त्या स्वेटर शॉल वगैरे जे काही आपण म्हणतो हे सर्व बनवायला सुरुवात झालेली असते. परंतु ते स्वेटर ते शॉल प्रत्यक्षात थंडी पडेल आणि त्यावेळेस ग्राहक मागणी करतील या अनुषंगाने 4-5 महिन्यापूर्वीच बनवलेली आहे. परंतु मागणी येईपर्यंत थंडी पडेपर्यंत ती स्वेटर त्या शॉल ते सगळे उबदार कपडे तुम्हाला अधिक रित्या साठवायला लागतात किंवा सुरक्षितरित्या साठवायला लागतात. आणि अशामुळे काय होतं का त्यावेळेस बनवलेली वस्तू 4-5 महिन्यापूर्वी बनवलेली वस्तू या काळात उपयोगिता येते. याला म्हणता येत वेळ उपयोगिता. विशिष्ट वेळेत वस्तू वापरल्यामुळे किंवा विशिष्ट काळात वस्तू वापरल्यामुळे जी उपयोगिता निर्माण होते त्याला वेळ किंवा काळ उपयोगिता म्हणतात. तर त्या
वस्तूमध्ये वेळ किंवा काळ उपयोगिता निर्माण करण्यामध्ये साठवणूक सेवेची किंवा गोदाम सुविधेची भूमिका आहे. जर संबंधित वस्तू साठवता आली नसती तर त्याच वेळेस खराब झाली असती, ह्या काळखंडामध्ये ती वापरता आली नसती. तर साहजिकता साठवणूक सेवेमुळे वस्तू सुरक्षित ठेवता येतात आणि विशिष्ट वेळेमध्ये ती वस्तू आपल्याला वापरण्याजोगी बनवता येते. त्यामुळं वेळ उपयोगिता किंवा काळ उपयोगिता निर्माण होते. दुसरी उपयोगिता सांगितली स्थळ उपयोगिता, म्हणजे वस्तूच्या जागेत बदल केल्यामुळे जी उपयोगिता निर्माण होते त्याला स्थळ उपयोगिता म्हणतात. उपयोगितेचे प्रकार आहे अर्थशास्त्रात, यामध्ये कदाचित तुम्ही हे दोन्ही भाग शिकला असाल. आता जागेत बदल करणं, मी सांगितलं याच्या आधीच्याच मुद्द्यात की वाहतूक सेवा मिळते. तुमच्या जिथं वस्तू तयार झालेली तिथून ती वस्तू कुठे जाते, गोडाऊनपर्यंत जाते, वस्तूची जागा बदलते. गोदामामधून वस्तू कोणापर्यंत जाते, थेट ग्राहकापर्यंत जाते. ही जी काही सेवा गोदाम मालक उपलब्ध करून देतो वाहतुकीची, त्या वस्तूच्या जागेत बदल झाल्यामुळे उपयोगिता निर्माण होते. तुमच्यापर्यंतच वस्तू राहिली असती ती ग्राहकाने घेतली नसती तर त्या वस्तूत काही उपयोगिता नाही. परंतु वस्तू तुमच्यापासून गोडाऊनपर्यंत, गोडाऊनपासून ग्राहकापर्यंत असा प्रवास करते, वस्तूची जागा बदलते आणि त्यामुळे वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते. म्हणून त्या वस्तूला, त्या उपयोगितेला म्हणता येईल स्थळ उपयोगिता. तर साहजिकता काळ उपयोगिता आणि स्थळ उपयोगितेची निर्मिती गोदाम सुविधा त्या ठिकाणी निर्माण करून देते. शेवटचा मुद्दा या अंतर्गत सांगितला कार्य अंतर्गत तो आहे प्रक्रिया, प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो. अनेक उत्पादनं अशी आहे की ज्या उत्पादनाची थेट कन्झ्युमेबल किंवा थेट ते उपभोगासाठी वापरता येत नाही, त्यावर प्रक्रिया करणं गरजेचं असतं. कृषी उत्पन्नामध्ये अनेकदा तांदळ असतात, तांदळाला पॉलिशिंग करण्याचं काम चालतं. डाळी असतात, डाळींना पॉलिश करावं लागते. तांदळाच्या अनेकदा ती साल वगैरे, ज्याला साळ म्हणतात, काही माहिती नाही, मला परफेक्ट वर्ड माहीत नाही, परंतु काची साळ म्हणत असावे, तर ती साळ काढण्याची प्रक्रिया असते. किंवा इतर जी काही तेलबी असतात त्याचा काही वेगळा उपयोग किंवा त्यावर प्रक्रिया अनेकदा केली जाते. तर साहजिकता जी उत्पादनं जशीच्या तशी कन्झ्युमेबल नाही, वापरण्याजोगी नाही, तर त्यावर प्रक्रिया केल्याशिवाय ती वापरली जात नाही. मग अशा गोदाम सुविधेमध्ये अनेकदा त्या ठिकाणी अशा प्रक्रिया पार पाडून देण्याचं देखील काम केलं जातं. तुम्ही जर भंडारदरा, अकोले या भागाकडे गेला तर तिकडे तांदळाची शेती मोठ्या स्वरूपात होते, तिकडेही तांदळाची गोडाऊन्स तुम्हाला बघायला मिळतात. तर अशा वेळेस ह्या गोदाम मालक काय करतात, त्या तांदळांना पॉलिश करणं म्हणा, त्या तांदळांना सुगंधी तांदूळ असतात अनेकदा काही, त्यावर त्या प्रक्रिया असतात. डाळी असतात, डाळींना पॉलिशिंग करण्याचं काम असतं. तर त्यासारख्या प्रक्रिया पार पाडून देण्याचं काम त्याच गोडाऊनच्या तिथं उपलब्ध करून दिलं जातं, जेणेकरून ग्राहकांना अतिरिक्त गैरसोय होणार नाही. त्यामुळे ज्या काही उत्पादनांना प्रक्रिया करायच्या त्या प्रक्रिया, त्या उत्पादनांच्या जी काही गोडाऊन असतात, विशिष्ट गोडाऊन, तर त्या गोडाऊनमध्ये ती सुविधा उपलब्ध करून देतात. त्यामुळे मूळ मालकाला, म्हणजे वस्तूच्या मालकाला एकाच ठिकाणी वस्तूची साठवणूक आणि त्याच ठिकाणी त्या वस्तूवर पार पाडून घेण्याच्या प्रक्रिया आपल्याला पार पाडून घेता येतात. त्यामुळं जास्त गैरसोय त्या वस्तूच्या मालकाची होत नाही. हा देखील एक फायदा किंवा हे देखील एक कार्य गोदाम सुविधेमार्फत किंवा साठवणूक सुविधेमार्फत पार पाडून दिलं जातं. अतिशय सोपा भाग आहे हा देखील म्हणा, की याच्या पुढचा एक भाग आहे गोदामाचे प्रकार. एकदा व्यवस्थित जरी आपण ऐकला किंवा व्यवस्थित वाचला तरी आपल्याला तो समजतो. थोडा हिंट आपण ध्यानात धरायच्या. नेहमीप्रमाणे मालाची साठवणूक म्हणजे काय, किंमत स्थिर कशी केली जाते, थोड्याशा बारीक सारीक कल्पना आपण ध्यानात धरल्या की आपण आपल्या शब्दामध्ये ते लिहू शकतो. यामध्ये फारसं काही असं क्लिष्ट असा भाग नाही. त्यामुळं बारीक सारीक व्हिडिओ वेळच्या वेळ ऐका. आता पटापट आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे वेळ शिल्लक आहे सध्या, त्यामुळे जितका पटकन आपलं ते होईल, म्हणजे 28 फेब्रुवारीचा जो काही आपण हिशोब धरला आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. अपेक्षा करतो आपण त्या प्रक्रियेमध्ये यशस्वी होऊ. साहजिकता त्यामध्ये तुमचं सर्वांचं सहकार्य गरजेचं. त्यामुळे वेळच्या वेळ व्हिडिओ बघा, आपल्या शंकांचं समाधान करून घेत जा. लवकरच आपण पुढील एक या सेवेचा एक जो काही शिल्लक भाग आहे तो म्हणजे साठवणूक सेवेचे प्रकार किंवा गोदामांचे प्रकार तो घेऊन भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.